तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रिहान सुपर किंग बहाडोली या संघाकडून संजय घरत. शिवनसईचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. संजय घरत एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय राहुल पाटील चिंटू, तर दुसऱ्या बाजूने चेतन. सरळ बॅटने खेळलेला पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. विशाल पाटील पुढे सरसावतो, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय राहुल 21 बिन बादेक. सुरेख सुरुवात बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र संरक्षणात्मक पद्धतीने खेळून काढलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलं. लॉंगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एकदा मात्र राहुल पाटीलच्या बॅटमधून आपण बघतोय. त्यावेळेला पायावरचा चेंडू होता. डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटला चेंडू मात्र खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय, तोपर्यंत एक धाव. म्हणजे 2 चेंडू आणि 2 धावा सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आमचे साथी समालोचक जोडले गेलेत. मंथनची गरज मॅन फ्रॉम नवली. जबरदस्त अप्रतिम आवाज आपण बघतोय, व्हॉइस ऑफ नवली. परंतु एका बाजूने आपण बघतोय गोलंदाज संजय. तिसरा चेंडू सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू, 1 बाउन्स, चेंडू ओव्हर द रोप, 4 धावा. थँक्यू दर्शन. तर या देवातरे साहेब विनंती केल्याने आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या सामनावीरची ट्रॉफी आपण पाहू शकतायत. अग्री प्रीमियर लीग 2024 वर्ष 7वे आणि शिरसाड चांदीप गट सौजन्य केलेला आहे. प्रोप्रायटर संजय एकनाथ किनी, शिरसाड भामटपाडा MH48 प्रॉपर्टीज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या अंतर्गत अग्री प्रीमियर लीगचा हा धूमधडाका पाहायला मिळतो. निखिल पामाळी या. तर देवातरे साहेब यांना विनंती करेन व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. निखिल जास्त वेळ घेणार नाहीये, मॅच लाईव्ह सुरू आहे. कसं वाटतं एकंदरीत 7वं पर्व अव्याहतपणे तू खेळत आलेला आहे. 6 पर्व झाली, 7 एकदा इंजुरीने त्रस्त झाला होता, त्यानंतर थोडंसं लांब राहिला होता. कसं वाटतं एकंदरीत, आनंद कसा साजरा करतोय, फील कसं होतंय? नाही, खूप दिवसानंतर आज माझी बॅटिंग झाली, त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि खूप चांगला भव्य दिव्य आयोजन आहे. धन्यवाद अग्री. नक्कीच. आणि पंकज पाटील पालन, राकेश पाटील यांचा कितपर्यंत तुम्हाला पाठिंबा असतो? एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, ते सर्वांना घेऊन चालतात. आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे ग्रामस्थांचा तू मनपूर्वक धन्यवाद कसं व्यक्त करशील? खानिवडे टीमने मला घेतलं त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आणि पालन दरवेळी आम्हाला फ्री सोडतो, तुम्हाला जशी बॅटिंग करायची तशी करा, आणि बस खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो आम्हाला पालन. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच निखिल. आणि नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. दरम्यान षटकार सुद्धा येतोय, फ्लॅट 6 आपण पाहू शकता. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी 2 गोड आवाज आपण ऐकणार आहोत. एका साईडला बहाडोलीचा गोड आवाज मिस्टर मनोज पाटील अँड व्हॉइस ऑफ नवली मिस्टर मंथन करत. थँक्यू सो मच. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीवर येतोय आणि धावसंख्या आपण बघतोय तर 16 धावा. राहुल पाटील इज ऑन फायर होतोय. नक्कीच चर्चा चालू राहील, परंतु एक संदेश डीजेला देतोय आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद टीचर, थँक्स. आपण पाहतात अग्री प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा रणसंग्राम. हे मैदान आपण पाहतोय अतिशय सुंदर असं हे मैदान. पण ह्या मैदान सुशोभीकरण करण्याकरिता आपण पाहिलं तर आपल्याला सौजन्य लाभलंय. श्री संजय किणी, श्री गौरव किणी, श्री रोहित किणी, श्री कुमार सुशांत किणी, श्री अविनाश किणी, श्री स्वप्नील पाटील, सुधीर किणी, सुरेश पाटील, निलेश किणी, संदेश किणी, नितीन किणी, राहुल किणी, तुषार किणी, तुषार प्रकाश किणी, परेश पाटील, आदेश पाटील, मंगेश पाटील, मेहुल पाटील, दीपेश देवळे, किरण वांगड, निशाद किणी आणि सचिन राऊत या सर्वांनी मात्र चांगली मेहनत घेतली. आणि त्यानंतर हे योग्य असं सपाटीकरण करून सुंदर असं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ भामटपाड्याचे आपण पाहतायत आणि करत सर्वांचं कौतुक हे निश्चितपणे या ठिकाणी करायला हवं. नक्कीच खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. मनाच्या अंतकरणापासून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय की तुम्ही एवढं सुंदर मैदान
या अग्री प्रीमियर लीग करता बनवून दिलं. धावसंख्या 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत समाप्तीवर येतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. विशाल पाटील मॅन फ्रॉम सरपाडा हा गोलंदाजी मार्कवर. तत्पूर्वी आम्ही थँक्यू सो मच म्हणेन दिनेशजी किनी साहेब, जॉन्टेन एंटरप्राइजेस आणि पुष्कर पाटील आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. थँक्यू सो मच. विशालने जर हॅट्रिक घेतली तर आदरणीय मनीष गावड साहेब आगरवडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. विकेट जातोय आणि एक गाणं येतंय. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला आधी वंदितो मी तिला, माझ्या धन्यवाद डीजे थँक्स. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला होता. इनफिल्डच्या वरून मात्र चेतनचा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो प्रयत्न सपशेल फेल या ठिकाणी ठरला आणि विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता नव्यानं दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहन ठाकूर मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये मनीष गावड साहेब आगरवडे यांच्याकडून आपण बघतोय. तर मंत्रीजी गरज साहेब आपणास एक सांगू इच्छितो की ह्या रोहनच्या नावावर अग्री चषक या स्पर्धेमध्ये एक शतक आहे. शतकी खेळी याच्या बॅटमधून आलेले आहे, म्हणजेच याच्याकडे क्षमता आहे. आणि राहुल 21 साठी रोहनचं खेळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या सीझनला सुरुवात झाली क्रिकेटच्या आणि राहुल पाटील टेंभोडे भन्नाट फॉर्ममध्ये आहेत नो डाऊट, परंतु राहुलला साथ देण्यासाठी या रोहनचं खेळणं खूप महत्त्वाचं आहे. इथून मात्र रोहनला सोबतीला घेऊन खेळावं लागेल, कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर राहुलच्या बॅटमधनं चांगल्या प्रकारच्या धावा आल्यात. 2 चौकार 1 षटकार हा राहुलच्या बॅटमधून आलाय. आता नव्यानं आलेला रोहन कशा पद्धतीने खेळेल आणि राहुल त्याला कशा पद्धतीने सोबतीला घेऊन खेळेल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विशाल. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 1 गडी बाद केलाय, 1 धाव खर्ची केले. सर्वांच्या नजरा असतील राहुल पाटीलवर, कारण ज्या फॉर्म मध्ये राहुल आहे राहुलला बाद करणं महत्त्वाचं असेल. परंतु राहुल जर एका बाजूने चांगली फलंदाजी करत गेला तर रिहान सुपर किंग्स साठी धोक्याची घंटा असू शकते. ज्या पद्धतीने राहुलकडे शॉट सिलेक्शन आहे जबरदस्त, अप्रतिम, वाखाणण्याजोगे. फुलटॉस चेंडू, इथे हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. मॅन इन फॉर्म मिस्टर विशाल पाटील. 3 चेंडू 2 गडी बाद 1 धाव. जबरदस्त अविश्वसनीय गोलंदाजी. बहाडोली गावी उभी देवी तळ्याच्या काठी मंदिर. धन्यवाद मनोज. आपण पाहिलं तर राहुलने मात्र डोक्यावरती हात लावले, कारण की त्याचंच कारण होतं फुलटॉस चेंडू होता. आणि विशालची गोलंदाजी जर आपण पाहिलं ना तर एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. यावेळेला स्लोवर 1 मात्र चेंडू हाताळला होता. मोहामध्ये मात्र त्याने पाडलं होतं राहुलला मोठा फटका खेळण्यासाठी, आणि तोच जो प्लॅन होता तो यावेळेला मात्र सक्सेसफुल ठरला. आणि मोठा फलंदाज बॅटचा टो लागला, वरती गेला चेंडू आणि त्यानंतर सुंदर असा जेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅन इन फॉर्म मिस्टर कौस्तुभ पाटील, राहुल पाटील यांचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि या खेळाडूकडे क्षमता आहे आणि या खेळाडूकडे फॉर्म सुद्धा आहे. कागदोपत्री खूप स्ट्रॉंग नाव आहे या खेळाडूचं, परंतु आज मात्र प्रॅक्टिकली ती कामगिरी करावी लागेल. आता मात्र संयमानं दोन्ही बॅटर्सना खेळावं लागेल, कारण की टॉप ऑर्डर सलामीचे फलंदाज आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला गेलेत. त्यानंतर आता मात्र डावाला तुम्हाला सावरायचं आहे, चांगली भागीदारी बनवायची आहे, चांगल्या धावा या बनवायच्या आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार जर आपण आढावा घेतला तर धावसंख्या आपण आता पाहिलं फलकावरती झाली 18. नक्कीच 18 धावा धावफलकावर. सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी एक रिव्ह्यूची संधी आहे. तो फक्त वाईट बॉल किंवा बिमरचा नो चेंडू आहे की नाही यासाठी तुम्ही घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू संपले, आणि सक्सेसफुल झाला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल. यावेळेला विशाल पाटील गुड कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतो. आतापर्यंत अमर पाटील दर्शवतात की विशालने केवळ 2 धावा दिलेत, 2 गडी बाद केलेत आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे अविश्वसनीय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते विशालकडून. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या होत्या. तदनंतर विशालने काही कमबॅक केलंय. रिहान सुपर किंग्सचा आयकॉन खेळाडू
इथे पुन्हा एकदा मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय ते राहुल 21ला. 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. आदरणीय उमेशजी ठाकूर साहेब बिरवाडी यांच्याकडून 11,111 रुपयाची निधी आलेला आहे. त्याबद्दल आग्री प्रीमियर लीगची पूर्ण कमिटी आणि आग्री प्रीमियर लीगच्या वेलफेअर असोसिएशनकडून आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद उमेशजी ठाकूर साहेब. नका लागू आगरी कोल्यांचे वाघाची जात नाही डरणार ही वाघाची जात नाही डरणार. जरा आगरी खवलला आगरी कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. आगरी कोली खवलला तुम्हा पलाला जागा नाही उरणार. थँक्यू डीजे थँक्यू. तर मंथनजी काय म्हणतील, पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. तदनंतर रोहित आला, विशाल आला आणि विशाल आयकॉन खेळाडू होता. विशालने फक्त 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत. काय म्हणतील विशालबद्दल? बघा, विशाल जर पाहिलं ना तर गेली कित्येक वर्ष सरगम सरपाडा या संघाकडनं खेळताना त्याला मी पाहिलं आहे. ज्यावेळेला पालघर डहाणू क्रिकेटचा विचार येतो आणि तो एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे आणि ती गुणवत्ता देखील आहे आणि ती यावेळेला मात्र त्यानं सिद्ध केली. त्यानं पाहिलं की पहिल्या षटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धावा आल्या आहेत. आपल्याला इथे मात्र कुठेतरी फलंदाजांना लगाम घालायला हवा आणि तो लगाम यावेळेला मात्र विशालच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहताय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर संजय घरत हा सुद्धा परिपक्व गोलंदाज आहे. जरी त्याला 16 धावा गेल्या असल्या पहिल्या षटकात तरी विशालने विश्वास दाखवला आणि ह्याचं कारण काय आहे तर हा खेळाडू एका सीझनला प्लेअर ऑफ द सिरीज राहिला होता, आयकॉन खेळाडू राहिला होता, म्हणून अनुभव खूप आहे आणि अनुभवाच्या आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता का हा प्रश्न सतावत असेल संघ मालकाला आणि खेळाडूला. या ठिकाणी आपण पाहिलं तर संकेत थोडेसे डबल माइंड झाले होते, द्विधा मनस्थितीत होते. चेंडूला अडवायचं की कॅच घ्यायचा, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडलं की चेंडूला अडवेन. पण आपण पाहिलं तर जसा चेंडू ग्राउंडला लँड झाला, बाउन्स झाला आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 रन या ठिकाणी मिळवलेत आपल्या संघाकरिता. नक्कीच पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर दुविधा मनस्थितीमध्ये होते आणि ह्याचंच कारण चौकार गेलाय. तिथे जर कृपेश पाटील गोट्या असता तर कदाचित झेप घेतली असती चेंडूवर. डेफिनेटली गोट्या म्हणजे जॉन्टी आहे. तो मैदानाच्या तुम्ही त्याला कुठल्याही कोपऱ्यामध्ये ठेवा, चेंडू कुठेही जाऊ दे, पण त्याचे एफर्ट्स हे नेहमी सातत्यानं पाहायला मिळतात. मागच्या वर्षी सुद्धा बेस्ट फिल्डर अवॉर्ड घेतलेला आहे गोट्याने. ही ताकद अप्रतिम. लागोपाठ 2 वर्ष जतीन किनी दर्शवतात आम्हाला. ही ताकद आहे. जतीन किनी, साहिल पाटील असतील, आमचे कौस्तुभ पाटील, अमर पाटील की पूर्ण रेकॉर्ड सांगतात. आणि इथे मात्र मोठा फटका कौस्तुभच्या बॅटमधून. बघा, मी मंथन सर म्हटलं होतं की कौस्तुभ फॉर्म आहे आणि ते त्याने काम करायला सुरुवात केली राहुल 21 साठी. बघा, त्याचं कारण जर आपण पाहिलं रक्तामध्ये क्रिकेट आहे. मोठे बंधू राहुल पाटील देखील चांगले क्रिकेट खेळले आहेत. लेदर बॉल देखील त्यांनी हाताळले आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत आपण पाहतोय कौस्तुभ पाटील काय जबरदस्त इन फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड. 3रं षटक प्रगतीवर. धावसंख्या आपण बघतोय 30 धावा, म्हणजे कुठेतरी महाग ठरतोय संजय घरत. ऑप्शन विशालकडे भरपूर आहेत. संजित पाटील आहे, साहिल कुडू आहे, आदरणीय अमोलजी राऊत साहेब विरारवरून इथे उपस्थित आहेत. तर मी सरांना विनंती करेन की सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या वेळेला गुड कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. श्रेयश ची बर्थडेट आहे असं आम्हाला समजलंय की 21 म्हणून राहुल 21, राहुल 21 हे नाव आपल्याला बघायला मिळतंय. राहुल पाटील यांचे चिरंजीव. तर या वेळेला आपण बघतोय जबरदस्त संजय. कौस्तुभच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 सरसावते. अमर पाटील आम्हाला 34 धावा. षटक क्रमांक आपण बघितले तर 3 षटकांचा खेळ होतोय, म्हणजे 2 षटक म्हणजे
12 चेंडूमध्ये 32 धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजेच आपण बघतोय संजय घरतने. काय जबरदस्त कट शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. बघा चेंडूचं मेरिट काय असतं ते मात्र ओळखणं गरजेचं असतं आणि ते मेरिट यावेळेला मात्र ओळखलं आणि काय अप्रतिम या शेवटच्या बॉलवरती प्रहार पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर राहुल 21 टेंबोडे संघाची धावसंख्या झालेली आहे फलकावरती 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आदरणीय देवातरे साहेब भालिवलीवरून एक उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून आगरी प्रीमियर लीग 2024 करिता रोख रक्कम रुपये 6000 आलेले आहे. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. देवेंद्र त्यांचं पूर्ण नाव आहे देवेंद्र देवातरे, हे त्यांना प्रेमाने म्हटलं जाते देवा. तर देवातरे साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आगरी प्रीमियर लीगचं खास वैशिष्ट्य काय तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आगत स्वागत केलं जातं, मान सन्मानानं मात्र व्यासपीठावरती आणलं जातं आणि या सर्व काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतात आगरी प्रीमियर लीग 2024 मध्ये. आदरणीय अमोलजी राऊत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय रोहितजी किणी साहेब भामटपाडा यांच्याकडून सुद्धा या आगरी प्रीमियर लीग 2024 करिता रुपये 5000 आलेले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद रोहित किणी. विशाल यांच्यासाठी पुन्हा एकदा हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे मणिजी गावड साहेब यांच्याकडून. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून 2 गोलंदाजांना पाहिलं गेलं. संजय यांना आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह ठरले, 32 रन त्यांच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर विशालला आपण पाहिलं, चांगल्या प्रकारची गोलंदाजी विशाल हाताळतायत. सध्याच्या पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा पुढील बॉल, या ठिकाणी मात्र काय सुंदर बॉल आणि विकेटचं या ठिकाणी झाले पतन. प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता की कल्पेशने विशालला आयकॉन म्हणून का निवडलंय, परंतु तेव्हा विशालने एक शब्द सुद्धा बोलला नाही. मागील 10-15 दिवसापासून चर्चा सुरू आहे, परंतु आज चेंडूने उत्तर दिलंय. म्हणतात काय म्हणतील? हां, डेफिनेटली. कारण की बघा मी विशालला महाविद्यालयीन जीवनापासून ओळखतो, त्याचा खेळ अगदी जवळून पाहिला आहे आणि आयकॉन लेवलचा प्लेअर कसा असावा तर विशाल पाटील. कारण की ते एक जिद्दी खेळाडू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच फलंदाजांनी कितीही रन बनवले, पण मात्र माझ्याकडे ती एक क्षमता आहे, गोलंदाजीमध्ये माझ्या ताकद आहे आणि ती यावेळेला मात्र प्रूव्ह करताना विशाल या ठिकाणी दिसत आहेत. काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. आकाश तरेसाठी आपण बघितलं तर जिग्नेश गरत, अखिल तरे आणि प्रणय पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. तर आयकॉन खेळाडू आहे म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आगरी प्रीमियर लीग 2024 ची बघायला मिळेल का, हा प्रश्न सतावत असेल प्रेक्षकांना. आणि नक्कीच कारण आकाशने आमदार चषक बिरवाडी येथे काही जबरदस्त फलंदाजी केली होती आणि अप्रतिम फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. अंतिम विजेता ठरला होता वीर तानाजी पारगाव संघ. मॅन इन फॉर्म मिस्टर आकाश तरे. यावेळेला पहिल्या चेंडूवर लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघा जर तुम्ही आकाशला द्याल तर आकाश सोडणार नाही. फुलटॉस बॉल होता, अगदी पाहिलं की खेळाडू कुठे उभे आहेत, क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्याच दिशेने मात्र आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 44 धावा धावफलकावर. राहुल 21च्या कोणत्याही खेळाडूने लगातार 3 षटकार मारले तर कौस्तुभ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच यानंतर होणारा सामना असेल नेक्स्ट मॅच जय बजरंग बिरवाडी आणि यंग स्टार सोनावे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जाऊन प्लेइंग 11ची लिस्ट तयार करायची आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे आणि 6 षटकं झाली की टॉस बॉक्स मध्ये लगेच हजर राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. बघा पुन्हा एकदा सूचित मी करेन, बघा जशी इनिंग संपेल, इनिंग ब्रेक होईल, लगेचच आपण टॉस बॉक्सच्या जवळ यायचं आहे. कारण की सातत्यानं आम्ही अनाउन्समेंट करतो परंतु कर्णधार थोडंसं उशीर करतात. तर प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय पुन्हा एकदा जसं इनिंग ब्रेक होईल त्वरित दोन्ही कॅप्टन हे टॉस बॉक्सच्या दिशेने येतील. पुन्हा एकदा मात्र विशाल गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर विकेट, तदनंतर चौकार, सिंगल आणि डॉट. चांगली गोलंदाजी विशाल कडून आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून थोडासा चेंडू दूर राहिला.
चेंडू निर्धाव जातोय, म्हणजे सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला विशालकडून बघायला मिळते. एकंदरीत आपण बघितले तर 4 षटकं कंप्लीट होतात आणि 4 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आये तूच ग आमचे आई माहुले अग्री कोल्यांची शान. आये तूच ग आमचे आई माहुले अग्री कोल्यांची शान. आये तूच ग आमचे आई माहुले अग्री कोल्यांची शान. आये तूच ग आमचे आई माहुले अग्री कोल्यांची शान. थँक्यू डीजी, थँक्यू. चला टाइम वेस्ट करू नका प्लीज, थोडीशी घाई करा. रिहान सुपर किंग बहाडोली 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. 26वा मिनिट जर लागला तर मात्र तुम्हाला सर्कलच्या बाहेरील एक खेळाडू मध्ये घ्यायचा आहे. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक षटकार प्रतीक पाटील आणि साहिल कुडू याच्या नावावर तर प्लेअर ऑफ द सिरीज साहिल कुडू झाला होता आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर साहिल कुडू, मॅन फ्रॉम बहाडोली. अपकमिंग यंग स्टार आपल्याला बघायला मिळतो. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे जर तुम्ही सक्सेस झालात तर मात्र नाव उज्ज्वल करतील तुमचं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सध्या तरी ऑलमोस्टर बहाडोली संघाकडून खेळताना परिपक्व गोलंदाज म्हणून पुढे येतोय साहिल कुडू, परंतु या वेळेला मात्र प्लॅटफॉर्म थोडंसं वेगळं आहे. खूप मोठी स्पर्धा आहे अग्री प्रीमियर लीग 2024. इथे साहिल कुडू पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवर मात्र इथे बघूया झेल होतोय का. इथे मात्र झेल सुटतोय. गोट्या पुन्हा एकदा मात्र चेंडूला पाठलाग करेल. संकेत कडून झेल सुटलेला आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 3 ने पुढे सरसावते. तिसऱ्या पंचांची इथे मदत. कोणी पंचांनी रेफर केलं की बॅटिंग? पंचांनी, ओके. तर इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते आणि इथे अजितचे म्हात्रे साहेब स्वतः मात्र बघायला येतात की हा चेंडू कमरेच्या वर जाणारा होता की नव्हता हे आपल्याला लगेच कळेल. तोपर्यंत एक छोटीशी धून ऐकूया. बघा, ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर सर्व आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी या ठिकाणी मात्र केली जाते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि येस, कमरेच्या वरती मात्र हा चेंडू आपण पाहिलात आणि पंचांनी देखील म्हटलंय की हा बीमर प्रकारचा चेंडू आहे. तर गोलंदाजाला आता योग्य पद्धतीने हाताळावं लागेल. या पुढील येणारा चेंडू जो आहे तो आता मात्र नामी संधी असेल फलंदाजाकरिता. फ्री हिट याचाच अर्थ मुक्त संचार, मुक्त फटका खेळण्याची या ठिकाणी मात्र संधी फलंदाजाला आहे. नक्कीच, कारण ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज मिस्टर साहिल कुडू गोलंदाजी मार्कवर. पुढे एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. थोडासा अंडर प्रेशर मध्ये असेल कारण ह्या चेंडूवर सूट सवलत सर्व काही असेल. कौस्तुभ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स नाही तर चेंडू 6 धावन करिता जातोय. फ्लॅट सिक्सेस आपल्याला बघायला मिळतोय कौस्तुभच्या बॅट मधून. बघा, या ठिकाणी कौस्तुभने मात्र आपल्या उंचीचा वापर केला. चेंडूला ओळखलं, बॅकफुटला गेले, स्वतः करता जागा बनवली आणि अगदी स्ट्रेटच्या दिशेने खेळलं. फ्लॅट 6 पाहायला मिळाला. जबरदस्त. फ्री हिटचा वापर कसा करावा तर याचंच उत्तर कौस्तुभने मात्र दिलं आपल्या बॅटमधनं. धाव संख्या आता मात्र फलकावरती आपण पाहू शकताय झाली आहे 55. 55 रन्स ऑन दी बोर्ड. 55 धावा धावफलकावर. अंडर प्रेशर मध्ये असेल अपकमिंग यंग स्टार, कारण अनुभव तुम्हाला खूप काही शिकून जाते आणि तेच काम विशालने आपल्याला करताना बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये. कारण संजय गरत एक्सपिरियन्स गोलंदाजाला मार मिळत असताना विशालने काय सुरेख गोलंदाजी केली. इथे मात्र बघूया, विशालला घेतलं होतं तिथे आणि झेल सुटतोय. धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते. म्हणजे साहिलने क्षेत्र सजवला होता तिथे. त्याने क्षेत्रक्षण चेंज केलं होतं. जो डीप मिडविकेटला खेळाडू होता त्याला वायडिश लॉंगॉनला आणलं होतं. लॉंगॉफचा खेळाडू इथे विशालला लॉंगॉफला घेतलं होतं, लॉंगॉनच्या खेळाडूला. आणि विशालकडून अशा चुका होत नाही, परंतु थोडासा शरीरापासून दूर होता चेंडू. इथे मोठा पटका बघूया, पुन्हा एकदा झेल होईल का? कृपेश चेंडूच्या खाली आणि इथे मात्र
झेल सुटतोय म्हणजेच पूर्णपणे राहुल 21च्या बाजूने मात्र नशिबाची साथ सुद्धा बघायला मिळते, कारण या खेळाडूला प्राजक्ता माळीच्या हातून बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळाला होता. मागच्या 2 सीझनचा विचार केला तर बेस्ट फिल्डर इन IPL APL. तर बघा एवढा चांगला खेळाडू असताना आज झेल सुटतोय म्हणजे कुठेतरी प्रेशर, आणि स्पष्टपणे ते प्रेशर दिसतंय इथे रियान सुपर किंगच्या खेळाडूंवर. नक्कीच त्याचंच कारण आपण पाहिलं तर कौस्तुभ पाटीलचा येणारा फॉर्म जबरदस्त बॅटिंग करताना दिसतो आपल्या संघाकरिता. नक्कीच पुन्हा एकदा आपण बघतो साहिलने आपलं काम केलं होतं. नो आल्यानंतर सुद्धा 2 चांगले चेंडू हाताळले होते. कदाचित झेल घेतला असता येणारे 3 चेंडूंवर. या ठिकाणी चेंडू जर आपण पाहिले या षटकातील आतापर्यंत झालेले 4 थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत साहिल या षटकामध्ये. तब्बल 15 रन या ठिकाणी मात्र कुठल्याच फलंदाजांनी या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅटची इनसाइड स्निक यावेळेला मात्र पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड चेंडू गेलाय, शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे आलेत. 61 धावा या फलकावरती झाल्यात. मनोज आपण आता पाहिलं ना तर 61 धावा या फलकावरती झाल्यात. 5वं षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे म्हणता येणार नाही, कारण की एक्सपेन्सिव्ह ठरलेत साहिल. 16 रन या पाहायला मिळाल्यात. नक्कीच विशालने खूप छान प्रयत्न केला होता. नक्कीच 5 धावा वाचवल्या, 4 धावा वाचवल्या आहेत, कारण षटकार होता, झेप घेतली होती, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तदनंतर मात्र कृपेशकडून अपेक्षा नसेल झेल सोडण्याची. चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच केला जातो इथे. बघा मनोज एका ठिकाणी आपण पाहिलं राहुल पाटील सलामीला आले होते. चांगली सलामी. बघा एखाद्या संघाला ज्यावेळेला तुमचे सलामीवर मैदानामध्ये येतात त्यांच्याकडून अपेक्षा असते चांगल्या खेळीची. चेतन आणि राहुलने चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर मात्र विकेट पडत गेले आणि त्यानंतर डावाला मात्र इथे कौस्तुभने सावरलंय. नक्कीच पुन्हा एकदा आपण बघतोय मोठा फटका, आणि या वेळेला आपण बघितलं तर 1 बाउन्स. चेंडूला मात्र विशाल क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 64. 64 धावा 5 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय. नक्कीच जशी 6व्या षटकाला सुरुवात होईल चर्चा सुरू राहील, परंतु देऊया एक डीजेला संधी. थँक्यू डीजे, थँक्यू. जय बजरंग बिरवाडी आणि यंगस्टार सोनावे दोन्ही संघाचे संघनायक या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपली 11 जणांची जी यादी आहे ती यादी घेऊन या, आणि आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी हजर राहायचं आहे. तर 5 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 64 धावा धावफलकावर बघायला मिळतात. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा कल दिसतो इथे. प्रथम फलंदाजी करताना आजचा 4था दिवस आहे, आणि 4थ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 2 सामने झालेत. प्रथम फलंदाजी करताना 89 धावा तब्बल धावफलकावर लागलेल्या आहेत पहिल्या 2 डावामध्ये 2 सामन्याच्या. 3रा सामना सुरू आहे आणि पहिला डाव हा 64 धावांवर आपल्याला बघायला मिळतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मंथनजी काय सांगतील, अजून किती धावा येऊ शकतात या 6 चेंडूमध्ये? ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण बघतोय 2 सेट बॅटर आणि बेस बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघा आतापर्यंत 5 षटक झाले, 64 धावा फलकावरती झाल्यात. आता कुठल्या गोलंदाजाला आता शेवटचं षटक हाताळण्याकरता आणतील त्याकरता चर्चा ही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा शेवटचं षटक आहे, इथून जर तुम्ही 10 ते 15 धावा 80च्या घरात तुम्ही पोचलात तर मात्र निश्चितपणे एक चांगलं फायटिंग टोटल राहील. कारण की खेळपट्टीचा विचार केला तर आता मात्र खेळपट्टी टणक झाली आहे आणि फलंदाजाला मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने दिसत आहेत आणि धावा देखील जमत आहेत. याचा जर तर तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं, सर्वात मोठं टार्गेट सेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की समोरचा संघ जर आपण आता पाहिला त्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही, कारण की त्या टीममध्ये देखील अगदी टॉप 1 दर्जाचे फलंदाज हे त्यांच्याकडे देखील आहेत. आदरणीय निलेशजी सदानंद तरे साहेब यांचं इथे शुभ आगमन होते आणि त्यांचं आम्ही अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. तर गोलंदाज येते, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि संजित पाटील हा बहाडोलीचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. संजित ॲडव्होकेट आहेत संजित, आणि तेच इथे गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळतात.
संजित मॅन इन फॉर्म आपण बघतोय बहाडोली प्रीमियर लीग गाजवली होती, परंतु एक गावाची लीग आणि एका समाजाची लीग याच्यामध्ये खूप फरक असतो आणि इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज संजित गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका येईल का? आकाश तरेच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? थोडीशी फेकी खराब बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावते. 66 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 66 धावा या फलकावरती झाल्यात. अजून उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. राहुल मात्र तिथे आपण पाहतायत विचार करत असावेत की जास्तीत जास्त धावा मात्र या ठिकाणी मात्र जमाव्यात. बघूया शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि धावा झाल्यात फलकावर. राहुल 21 टेंबोडे संघाच्या 66. पुन्हा एकदा गोलंदाज संजित गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आकाश पुढे एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, गोट्या पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 3 धावा आल्यात, 67 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू नंतर आपण बघणार आहोत की किती टोटल उभी राहते आणि रिहान सुपर किंग संघासमोर किती धावांचं आव्हान असतं. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी संजित. या वेळेला आपण बघितले तर फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे मात्र कौस्तुभ हा बाद होतोय. लेग बिफोर विकेट पाचही पकडले जाते इथे आणि कौस्तुभच्या जागी नवीन बॅटर कोण येईल, कारण थोडासा मैदानाच्या आतमध्ये जल्लोष बऱ्याच वेळानंतर आपण बघतोय रिहान सुपर किंग साजरा करताना. आणि हा जल्लोष द्विगुणित करायचा असेल तर आपण एक डीजेला संधी देऊया. हवस करती आया बाया मंगलवारी या दिवसाला, भक्ती भवाने पूजा करती, झेंडा लावती कळसाला, खन नारळाची ओटी वाहती तुला, खन नारळाची ओटी वाहती तुला, आई ओटी वाहती तुला, आधी वंदितो मी तिला, माझ्या सतुआई देवीला. थँक्यू डीजे, थँक्यू. ग्रामदेवता सतुबाई देवीला वंदन. आणि खरोखरच राजू पाटील यांनी लिहिलेलं हे गाणं आणि राकेश कुडू यांच्या सुमधुर आवाजात आपण हे गाणं ऐकलं, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर आपण बघतोय धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 67 धावा. संजित 3 चेंडू 3 धावा 1 गडी बाद. सुरेख कामगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय डीपी धीरज पाटील मॅन फ्रॉम सफाळे 1 चेंडू आणि गडी इथे शून्यावर बाद होतोय. स्ट्राईक एंडला आणलं जातंय. इथे आकाश तरेला 4 चेंडूंचा खेळ होतोय. 67 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच आदरणीय आपण बघतोय निलेशजी सदानंद तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि कैलासवासी साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय निलेशजी सदानंद तरे साहेब यांच्याकडून 5व्या क्रमांकाचं चषक या स्पर्धेकरिता लाभलेला आहे. त्यांचा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. नवीन गोलंदाज बॅटर येतोय मिस्टर गार्गेश. गार्गेशला बहाडोली एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे. तोच गार्गेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बहाडोली प्रीमियर लीगचा आयकॉन खेळाडू होता. रनरअप राहिला माही 11 हा संघ. गार्गेश एका बाजूने आहे, दुसऱ्या बाजूने आकाश तरे. म्हणजे बॉलिंग अटॅक खूप छान आहे. राहुल पाटील सुद्धा 2 षटकं हाताळतील यात काही शंका नाही. कौस्तुभ 1 षटक हाताळेल, आकाश 2 षटकं, गार्गेश. म्हणजे बॉलिंग अटॅक राहुल 21चा जबरदस्त बघायला मिळतोय. पुन्हा एकदा संजित. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इथे पुन्हा एकदा मात्र झेल सुटतोय. ही नोंद केली जाईल जतीन केणे आणि साहिल पाटील यांच्या मार्फत की किती झेल आतापर्यंत रिहान सुपर किंगने सोडलेले आहेत. 3रा झेल सुटतोय हा. परंतु एक त्याच्यात विशाल पाटीलचा झेल अशक्य होता. तो जर झेल घेतला असता तर मात्र अप्रतिम झेलची नोंद झाली असती. इथे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. संजित शेवटचा चेंडू असेल, मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. छोटा पॅक बडा धमाका. या वेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये?
इथे 66 फुटांचा पिच असतो. इथे जवळजवळ 80-85 फूट चेंडू बाहेर फेकला जातोय. प्रीहिटचा इशारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 70 धावा धावफलकावर लागले जातात. सरावाचा अभाव, कारण जास्त वेळ कोर्टामध्ये आणि उरलेला वेळ संध्याकाळी भेटतोय अंधारात. प्रॅक्टिस कुठे करतील. इथे मात्र आकाश तारीच्या बॅटमधून एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. बघूया सुरेख फेकी होते का. आणि इथे मात्र गार्गेश बाद होतोय आणि 71 धावा धावफलकावर 72 धावांचं लक्ष असेल रिहान सुपर किंग या संघासमोर. तत्पूर्वी आपण वळतोय स्वागत सन्मानाकडे. आदरणीय श्री अमोलजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. फ्युचर बिल्डर्स अँड रिअल्टर्स विरार आणि यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय देवानंदजी वजे साहेब या अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष. सतत 4 वर्ष आपण बघतोय अध्यक्षपद भूषवतात. आणि मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपण अमोलजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चला दोन्ही संघांना विनंती करेन नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बजरंग बिरवाडी आणि यंग स्टार सोनावे. फ्युचर बिल्डर्स अँड रिअल्टर्स विरार श्री अमोलजी राऊत साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते APL चे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान केला जातोय. वेलकम सर. त्यानंतर आदरणीय निलेशजी तरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं शुभ सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा देवानंदजी वजे साहेबांना विनंती करेन. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान केला जातोय. अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जातोय. ही सुंदर क्षणचित्र आमचे कॅमेरामॅन अनुरागजी चव्हाण साहेब हे बंदिस्त करताना आपल्याला बघायला मिळतात. चला दोन कर्णधारांना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये. आग्री प्रीमियर लीग 2024 ची कार्यकारिणी आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत सन्माननीय आदरणीय देवानंद वजे साहेब. उपाध्यक्ष आहेत संजय किणी, कल्पेश कुडू हे देखील उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश तरे सचिव, रुपेश पाटील खजिनदार, किशोर वजे सल्लागार, रत्नाकांत पाटील सल्लागार, स्वप्नील पाटील सल्लागार, मनोज पाटील सदस्य, विशाल पाटील उपाध्यक्ष, भूपेश गावड सदस्य, मनीष गावड सदस्य, विशाल गरज सदस्य आणि इतर सर्व सदस्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद आणि आभार. या ठिकाणी आपण पाहतायत अतिशय सुंदर लीग या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय श्री अमोल राऊत विरार यांच्याकडनं मंडळाला 1100 रुपयांची मात्र या ठिकाणी भरीव देणगी ही दिली गेली आहे. टाळ्या वाजवून मंडळ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करते. नाण्याची एक बाजू आपण या ठिकाणी पाहिली. राहुल 21 टेंबुडे 71 धावा झाल्यात. 72 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला दोन्ही संघांना नम्र विनंती करेन यंगस्टर सोनावे आणि जय बजरंग बिरवाडी दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकरात लवकर, कारण इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला नाणेफेक करायची आहे हे लक्षात ठेवा. चला राहुल 21 टेंबुडे त्वरित आपण क्षेत्ररक्षणा करता या ठिकाणी मात्र दाखल व्हायचं आहे मैदानाच्या दिशेने. त्याचबरोबर 2 सलामीवीर फलंदाज आपण देखील मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. त्याचबरोबर 2 कॅप्टन टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण या नंतरची पाहणार आहोत. जय बजरंग बिरवाडी विरुद्ध यंग स्टार सोनावे बी ग्रुपमधील आजच्या दिवसातील आपण ही 4थी लढत या ठिकाणी पाहणार आहोत. मग या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला तुम्हाला टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येणं हे गरजेचं असतं. या सूचनेचं मात्र प्रत्येक कर्णधाराने तंतोतंत पालन करणं हे गरजेचं आहे. प्रमोद गेलीय 6 पर्व आपण पाहिली. या स्पर्धेचा जल्लोष आपण पाहतोय. राहुल 21 चला लगेच आपण मैदानाच्या दिशेने या प्लीज. नो मोर टाइम, जास्त वेळ घेऊ नका. जय बजरंग बिरवाडी संघाचा कर्णधार, माझा आवाज पोहोचत असेल तर कृपया प्लीज आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे.
तर जय बजरंग बिरवाडीचे कर्णधार आपण बघतो एका बाजूने भावेश, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतो यश सोनावे, यंगस्टर सोनावेचे प्रणय घरत इथे उपस्थित आहेत. तर मी नाणेफेकीसाठी अमोलजी राऊत साहेब यांना विनंती करेन की सर आपण या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय अमोलजी राऊत साहेब विरार. चला राहुल, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आयोजकांच्या वतीने मात्र सूचना सातत्याने येत आहेत आम्हाला, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टायमर जो आहे तो देखील या ठिकाणी मात्र ऑन केलाय. अमोल राऊत साहेबांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जायचं आहे. चला 6 षटकं आणि 6 षटकं जर आपण पाहिले तर 5 षटकं ही तुम्हाला 25 मिनिटे ॲक्युरेट दिली जाणार आहेत. तर 26वा मिनिटे लागला तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. धन्यवाद सर. तर आपण बघतोय अमोलजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते तर अमोलजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. विरारवरून एक उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय पुढील सामन्याचे नाणेफेक होईल. एका बाजूने आपण बघतोय यंगस्टर सुनावे प्रणय गरत, तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जय बजरंग बिरवाडी भावेश पाटील. हे दोन कर्णधार आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते. अमोलजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होईल आणि ही नाणेफेक करण्यासाठी मी सरांना विनंती करतोय. टेल कॉल आहे आणि हेड आलेला आहे. तर मी मान्यवरांना विनंती करेन सर आपण मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचे. प्रणय काय निर्णय असेल? नाणेफेक जिंकलेले आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण करताना आज सकाळच्या सत्रापासून आपण बघितले खेळपट्टी ही फलंदाजांना साथ देते. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. 50-60 धावापर्यंत रोखण्याच्या प्रयत्नात तुमच्याकडे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावर तुझी मुख्य मदार असेल? भूषण पाटील, मी स्वतः, कृणाल आहे. काय म्हणशील या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल? फक्त चांगलं ग्राउंड आहे आणि खेळपट्टी सुद्धा चांगली आहे. भावेश नाणेफेक हरलेला आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. पहिला सामना सुद्धा गमावा लागलेला आहे. रणनीती काय असेल? प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत का? आम्ही 70 करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला होता. कुठे चुका झाल्या आणि त्या चुकांवर काय अभ्यास केलाय? त्या चुका नक्कीच आम्ही सुधारू. नक्कीच तुमच्या गटामध्ये स्पर्धा आहे. तुमच्या गटात ही स्पर्धा खेळवली जाते घरच्या क्राऊड समोर आणि घरच्या मैदानावर. कशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करशील आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सोनावे, यंगस्टर सोनावे won the toss and elected to ball first. तर यंगस्टर्स सोनावे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. मनोजी पाटील, वैभव पाटील, प्रफुल्ल पाटील आणि निलेश गरत जे या संघाचे संघमालक पाहायला मिळतात आणि प्रणय गरज सरावली हे मात्र आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते इथून तुमचं टायमर आता चालू केलं जाईल. 5 षटकं 25 मिनिटे आणि 26वा मिनिटे लागला तर आम्हाला या ठिकाणी लगेच दर्शवतील अमर पाटील की 26 मिनिटे झालेत. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. तुम्हाला लगेच 38 सर्कलमध्ये आणावं लागेल. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल. अतिशय सुंदर आमच्या आवाजाची काळजी घेणारे DJ वाजंत्र आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून दर्शन घरत यांनी मात्र कमेंट केलेली आहे की सुंदर आयोजन केले गेले डोंगरेवरून आणि ते आमच्या संगीत कक्षेमध्ये बसलेत. एका साईडला सुभाजी कदम उपसरपंच या नात्याने आपण पाहत आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत मंथनजी घरत. मंथन, वेलकम, गुड आफ्टरनून या दुपारच्या सत्रामध्ये. येस, शुभ दुपार. पुन्हा एकदा आपण आता जाऊया दुसऱ्या सत्राकडे, जिथे आता आपण पाहत आहेत अजय आणि संदेश सलामीला दाखल झालेत. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बराच गेला होता. क्षेत्ररक्षकाकडे वेळ देखील होता पण पोचू शकले नाही आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या एकत्रितपणे पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतात. प्रमोद, या अगोदर मी तुम्हाला विचारलं होतं 6 पर्व तुम्ही हाताळलेले आहेत. 7वं पर्व हे आगरी प्रीमियर लीगचं तुम्ही पाहतायत. ही कोर कमिटी आहेत, अतिशय सुंदर कार्य करताना दिसत आहेत आपल्याला आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काय म्हणाल 2 शब्द या कोर कमिटीबद्दल? नक्कीच पहिल्या दिवसापासून आम्ही कौतुकाची थाप मात्र जरूर स्तुती सुमने उधळलेत मायक्रोफोनवरून
आणि हे संपूर्ण स्पष्टपणे दिसतं ते आपण मैदान संपूर्ण खेळाडू अजय गरजचा खानिवडेचा ब्रँड यावेळेला झळाताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलं षटकाराकरिता सुस्वागत. बाबा गजानना करीतो मी याचना, बाबा गजानना करीतो मी याचना, देवा आज्ञा मंगलदिना माझ्या डुलवील. जबरदस्त फटका होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा अजय गरज गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला हाताळताना पाहायला मिळतोय. म्हणजेच म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड. यावेळेला सुपर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅपमध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. कौस्तुभ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन बंदू खेळत असताना राहुल पाटील आणि एका साईडला कौस्तुभला आपण पाहू शकताय. तर प्रफुल गावड कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन. त्यानंतर प्रफुल्ला आपण पाहता 7 नंबरची जर्सी परिधान करणारा मिड ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. धीरजला आपण पाहू शकाल मिडॉनला एक क्षेत्ररक्षक स्क्युअर लेगला. तर आकाश तरे सिक्सर किंग पारगावचा ब्रँड. यावेळेला संदेश कोणतीही चुकी करणार नाहीये. जबरदस्त चेंडूला मात्र वळवलं गेलं षटकारासाठी. क्या बात आहे. दे दनादन फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवरफुल फलंदाजी. वॉट रेफर केलंय. थँक्यू सो मच. या ठिकाणी मात्र बीमर करता या ठिकाणी मात्र रिफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची यावेळेला मात्र घेतली गेली मदत. काय जबरदस्त चेंडूवरती नजर ठेवली. प्रमोद ज्या ठिकाणी आपण पाहिलं संजय घरत यांचा उल्लेख होतो. एक जुने जाणते खेळाडू आहे. मला वाटतं आपण शिरसाडला भेटलो होतो तुषार किणी यांच्या फ्रँचायझीच्या ओपनिंगला. त्यावेळेला संजय घरत यांनी म्हटलं होतं की मी एक कॉन्क्रीटची खेळपट्टी बनवली आहे आणि तिथे माझा पावसाळ्यात देखील सराव सुरू आहे. आणि तो सराव कसा झालाय तो यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. संदेश यावेळेला आपण पाहताय. जबरदस्त प्रहार करत असताना पाहायला मिळाला आणि यस नो बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजेच ही धून दिले फ्री हिटच्या सिग्नलची. क्या बात आहे. जबरदस्त आपण पाहताय. दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा फ्री हिट देतील ना सिग्नल करतील तेव्हा मात्र वाजवायचंय. एकदा मात्र यावेळेला क्लिक झाला पाहिजे त्या फलंदाजाला. जागेवर जातील अजित म्हात्रे सर आणि त्या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल जेव्हा सिग्नल दिला जाईल तेव्हा मात्र ही धून आपल्याला ऐकायला मिळेल. थोडेसे अचंबित करणारे चेंडू पाहायला मिळाले. अर्थातच या ठिकाणी गार्गेश मागडा ठरतोय. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. फ्री हिट या ठिकाणी मात्र सिग्नल जरूर दिलाय. संधी निर्माण झाली आहे फलंदाजाकरिता. पुन्हा एकदा चांगला बॉल. गोलंदाज स्वतः गार्गेश मात्र चेंडूला उचलतोय आणि यावेळेला मात्र जीवाच्या आकांताने धडपड करत मात्र आपल्या पॉपिंग क्रीज पर्यंत मात्र फलंदाज पोहोचताना दिसत आहेत. ज्यावेळेला आपण पाहतो ना की पावसाळ्याचे दिवस असतात. थोड्या प्रमाणात क्रिकेट जे आहे ते कमी होतं आणि त्यानंतर जसा दसरा येतो पुन्हा मैदानं फुलतात बहरतात आणि क्रिकेट वीरांच्या मात्र चेहऱ्यावरती एक चांगलं असं स्माइल येतं की आमचा लाडका खेळ पुन्हा एकदा सुरू येतोय. बेटीज होतोय. डेफिनेटली एक काळ असा होता मंथन की फक्त आपण 4 महिने पावसाळा गेल्यानंतर क्रिकेट खेळायचो. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. 365 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट. आता 366 दिवस झालेत. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये खेळला होता जरूर परंतु कौस्तुभ मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावेल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. उत्कंठा शिगेला पोहोचली होती की कधी या वेळेला आपण पाहतायत अग्री प्रीमियर लीगला सुरुवात होईल आणि 8 जानेवारीचा दिवस उजाडला आणि 8 ते 14 असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. कॅप पिक केलंय. अजय गरजच्या बॅटमधून चेंडूला मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी खास करून सचिन वजे यांच्या स्वागतासाठी 6. थँक्यू. 23 धावा फलकावर. अमोल जाधव एक ब्लाइंड सिंगर यांचा गोड आवाज. खऱ्या अर्थानं निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे एक साधना आहे. इथे षटकाराला 23 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली
खूपच खराब गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये सूप बॅटिंग 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. एका साईडला अजय घरत तर एका साईडला संदेशला आपण पाहू शकाल. संदेशला पाहिल्यानंतर मंदार गरुडे सरांची आठवण येईल अशा प्रकारची मात्र पर्सनॅलिटी, चालण्याची स्टाईल आपण पाहू शकाल. लिटल मास्टर म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. आजपर्यंत मंदार गरुडे खेळतायत, चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. तो काळ होता ज्यांनी मात्र खूप चांगला गाजवला आणि आजपर्यंत मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काळ गाजत राहतो, गाजवतात आणि गाजवत राहतील या मात्र क्रिया आपल्याला पाहायला मिळतात. डेफिनेटली 100% व्हेरी राईट. लक्ष्याचा आता विचार आपण केला तर चेंडू आता 30 बाकी आहेत, 49 धावा बनवायच्या आहेत. 72चं लक्ष्य होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजय आणि संदेश हे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं ज्या कामगिरी करता निवड सलामीवीर म्हणून या फलंदाजांची केली होती आणि ती कामगिरी अगदी चोखपणे मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज आकाश. पहिल्याच बॉल यावेळेला आपण पाहू शकाल हलक्या हाताने मात्र या ठिकाणी खेळून काढलं. धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती आता झालेली आहे 24. प्रत्येक चेंडू आता मात्र प्रमोद खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांकरिता, कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं की टाइम टेबल हे समोर होतं. टाइम टेबल म्हटलं की आपण पाहिलं, पॉईंट टेबल म्हटलं की पुढे येतात ते तुमचे गुण आणि या गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र बिहाइंड द स्टंप राहुल पाटील स्वतः आहेत, चेंडूला मात्र कलेक्ट करतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्येमध्ये कुठलाही या ठिकाणी बदल झालेला नाहीये. धावसंख्या झाली आहे फलकावर 24. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा आकाश घेऊन येतात. यावेळेला मात्र चांगला बॉल, यावेळेला यॉर्कर लेंथ जी आहे ती पाहायला मिळते. इथे मात्र फलंदाजाला फक्त बघ्याची भूमिका स्वीकारावी लागते. त्याचंच कारण जर आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीने आकाशने हाताळले. षटकातील 4था बॉल, पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघा खांद्यामधनं ताकद काढतायत, अगदी योग्य पद्धतीने चेंडूचं पिचिंग होतं. बॅट्समनच्या मात्र बॅटवरती योग्य पद्धतीने येत नाहीये. त्याचंच कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून होते आहे. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतायत रिहान सुपर किंग बहाडोली संघाची झाली आहे धावसंख्या फलकावर 25 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर 26 चेंडू बाकी आहेत आणि 47 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. आणि यावेळेला जबरदस्त पिक केले चेंडूला, आउट ऑफ द पार्क, बिग हिट, सिक्सर, षटकार. स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. काय जबरदस्त फटका, यावेळेला मात्र चेंडूचा आणि बॅटचा ताळमेळ अगदी साध्य केलाय फलंदाज संदेशने. सफल झाले, चेंडूच्या रेंज मध्ये गेले आणि खेळलं चेंडूवरती. जबरदस्त 6 धावा मिळवल्या. धावसंख्या आपण आता पाहतायत रिहान सुपर किंग बहाडोली संघाची फलकावरती 31. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 25 चेंडू आणि जिंकण्याकरिता 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. काय म्हणाल प्रमोदजी, संदेशचा हा फॉर्म पाहता हे लक्ष जर आपण पाहिलं तर 25 चेंडू आणि 41 आहे. 4 वर्ष झाली आपण पाहिलं तर बहाडोली संघातून डेफिनेटली खेळ चांगला स्वीकारताना तो विश्वास या वेळेला मात्र राहुल पाटील वॉड कॅच, ए मेरे बायत का खेळ आहे दर्शवत असताना आपण पाहू शकाल. सुंदर ब्रिलियंट फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. एका साईडला रेहान सुपर किंग्स बहाडोली संघाला पहिला धक्का. चला फलंदाज 45 सेकंदात तुम्ही येणं फार गरजेची गोष्ट राहील, याची दखल घ्यायची. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळताय तर थोडंसं मात्र आपल्याच येण्याने थोडंसं कॉपरेट होईल. आणि मी विनंती करेन प्रत्येक फलंदाजाला की फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. संजय घरत आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. रिहान सुपर किंग्स बहाडोली एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचे कल्पेशजी कुडू बहाडोलीचे आपल्याला पाहायला मिळतात.
जे संघ मालक आहेत आणि विशाल पाटील सरपाडा आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिळाली इथे विकेट राहुल पाटीलच्या हातामध्ये. चेंडू मात्र या वेळेला जरूर टिपला गेला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत असे चेंडू मात्र चिपकतात आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. कौस्तुभ पाटील मास्टर माइंड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मॅनची भूमिका यावेळेला करताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील जतीन किनी यावेळेला आम्हाला दर्शवत आहेत की जाऊन पोहोचते 31 धावा, म्हणजेच 72 धावांचा जो पाठलाग यावेळेला करायचा आहे त्या पाठलाग करत असताना आपण पाहू शकणार आहोत इथे कुठेतरी पहिला धक्का बसतोय, परंतु संदेशनी जी स्टार्ट करून दिली ती नेत्रदीपक ग्लोरियस अँड ब्युटिफुल स्टार्ट. कौस्तुभ गेल्या वर्षात खूप चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण पाहायला मिळाली. आज या ठिकाणी काय करेल? कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं आणि 100% कसे द्यायचे हे मात्र प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी आपल्याला पाहू शकतायत. यस डेफिनेटली या ठिकाणी जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. संधीचा विचार केला तर दोन्ही संघांना समसमान संधी आहेत. गोलंदाजांना देखील फलंदाजांना देखील. या ठिकाणी आता पाहूया कोण चांगला खेळ करेल. पाहूया षटकातील पहिला बॉल कौस्तुभ घेऊन येतोय. पहिल्याच बॉल वरती केलाय मोठा प्रहार. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6. आई सत्वाची बाडोली गावाला. या षटकाराने प्रफुल्लजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातं. टेंबोडे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. तर अतिशय सुंदर गाणं मात्र दर्शनाच्या द्वारे आपण पाहत आहेत आणि बहाडोली खऱ्या अर्थानं ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी हाकेला धावणारी सतुआई मातेला वंदन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आम्हाला दर्शवतात की 37 धावा झालेत. कौस्तुभ एका साईडला पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर षटकार आला, इथून सरळ चेंडू निघून जातोय राहुल पाटीलच्या हातामध्ये. थोडेसे निराश, खेपट्टीच्या बाहेर कदाचित असावा आणि त्याचंच कारण या ठिकाणी अजित म्हात्रे सरांचं ॲक्युरेट लक्ष होतं की नो बॉलचा इशारा मिळाला. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील कौस्तुभ पाटील बंधूंची जोडी आणि याच बंधूंच्या माध्यमातून AB11 ट्रॉफी पंकज पाटील पालन सुद्धा होते आणि AB11 ट्रॉफीला जी जबरदस्त खेळी केली होती, ओपन संघाला बाहेर काढलं होतं फायनलच्या मॅचमध्ये आणि 2 लाखाची स्पर्धा जिंकण्यात एक गाव एक फॉर्मॅटमध्ये यश मिळालं होतं. तेच खेळाडू पाहायला मिळत आहेत. स्क्युअर ऑफ द विकेट अप्रतिम क्लास क्वालिटी दर्शवत असताना या वेळेला स्क्युअर कटचा क्लास फटका पाहायला मिळतोय. चौकार गुड शॉट करत. आई सत्वाची बाडोली गावाला. आई सत्वाची बाडोली गावाला. या ठिकाणी आपण पाहतो अजय करत आपला ट्रेडमार्क शॉटची छाप मात्र सोडत असताना अगदी जबरदस्त जुना खेळाडू आहे, जाणता खेळाडू आहे. मात्र चेंडूला या वेळेला ओळखलं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलं. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या रिहान सुपर किंग बहाडोली संघाची झाली आहे 42. पुन्हा एकदा या वेळेला मात्र गती परिवर्तन केलं कौस्तुभने. चांगला बॉल या ठिकाणी होता. आता इक्वेशन आता आपण पाहिलं तर 21 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 30 धावांची. 21 बॉल आणि 30चं हे इक्वेशन. बघूया कशा पद्धतीने सामोरं जाईल येणाऱ्या पुढील चेंडूला फलंदाज. चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघाकरिता अजय. या षटकातील पुन्हा बॉल, पुढील बॉल कौस्तुभ घेऊन येतोय. चांगला बॉल यावेळेला मात्र जे म्हणतात ना ग्रामीण क्रिकेटमध्ये खोदून काढले, त्याचप्रमाणे मात्र या चेंडूला या ठिकाणी खेळून काढलं. 1 रन तिथे पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकतायत फलकावरती आता झालेली आहे 43. 43 रन्स ऑन दी बोर्ड. 20 चेंडू बाकी आहेत. 29 धावांची अजूनही गरज. ते मात्र दोन्ही संघाच्या संघमालकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत, कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर चांगले आहेत, क्षमता आहेत, पण आता मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रूव्ह करावं लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने खेळलाय अमोल. तिथे त्यात हाताला स्पर्श करीत चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 या जांभूळ गावाला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. 49 रन्स ऑन दी बोर्ड. अमोलचे प्रयत्न चांगले होते, परंतु हाताला चेंडू स्पर्श करत चेंडू निघून जातो. यावेळेला षटकाराकरिता आदरणीय प्रफुल्लजी पाटील टेंबोडे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2222 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत.
यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकतायत पंच त्या ठिकाणी वळाले होते आणि पंचांनी मात्र या ठिकाणी डिसिजन या ठिकाणी जरूर दिला गेलाय. तर या अजित म्हात्रे सर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील. अंपायर कॉल रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतो. दोन धावांचं पॅनलाइज या ठिकाणी केलं गेलंय अशी माहिती आम्हाला आयोजकांकडून अध्यक्ष देवानंद वजेसाहेब यांच्याकडून या ठिकाणी आलेली आहे. शिवीगाळ केल्यामुळे मात्र आयोजक या ठिकाणी दर्शवतायत.
या ठिकाणी आपण जाऊया. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र ताकद से भरी नजाकत, काय जबरदस्त अप्रतिम फटका या ठिकाणी मात्र संजय गरज तसं मात्र दाखवत आहे. अप्रतिम फटका षटकारानं या ठिकाणी झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर रिहान सुपर किंग बहाडोली संघाची धावसंख्या झालेली आहे फलकावरती 56. आता येणारे चेंडू आपण आता पाहिले तर बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. सुपर बॅटिंग ज्या पद्धतीने संजय घरत आणि अजय घरत अटॅक करतायत या ठिकाणी गोलंदाजांवर खूप चांगलं मात्र या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतं. कारण जुने जाणते खेळाडू आहेत आणि जुने जाणते खेळाडू असल्या कारणानं भरपूर आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांनी ते दिवस पाहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र खेळी करत असताना पाहायला मिळतात. एक शिवनसाईचा ब्रँड तर एका साईडला खानविडाचा ब्रँड पाहायला मिळतो. थोडंसं गोलंदाजीमध्ये राहुलला 21 टेंबोडे संघ कमकुवत ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून विकेट फॅक्टर जर घेतले असत्या पहिल्या षटकापासून तर डेफिनेटली कुठेतरी मात्र 72 धावांच्या ज्या स्कोरला आपण पाहू शकताय थोडंसं बॅकफुटला घेऊन गेले असते. परंतु इथे रिहान सुपर किंग्स बहाडोली संघाने जी मात्र कलात्मक फलंदाजी केले, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र बॅटिंगचा नजराणा पेश करत असताना रिहान सुपर किंग्स बहाडोली 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. आता मात्र पाहूया षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज आकाश. षटकातील पहिलाच बॉल अगदी वेगात टाकलेला हा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केले. ड्राईव्ह केले चेंडूला डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तिथे निश्चितपणे मिळेल. इथे मात्र आता दोन्ही फलंदाजांनी अगदी लक्ष्याच्या जवळ आणले संघाला, पण इथून मात्र जबाबदारी देखील तितकीच वाढली आहे. तुम्हाला संयमानं विचार विनिमय करून इथे मात्र खेळावं लागेल. कारण की येणारे चेंडू जर आता आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज. आकाश तरे पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहू शकाल यस सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आउट. अगोदर कन्फ्युजन यावेळेला होतं की बॅट खाली लागले का बॅटला ब्रश करून गेलेला हा चेंडू ते डिस्कस करत असताना आपण पाहतायत. आणि इथे संजय घरतला मात्र परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. फलंदाज संजय घरत गॉ. यावेळेला मात्र कॉट बँडचा कोणताही रिव्ह्यू नाही आहे. लेग बिफोर विकेटचा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही आहे. याची दखल घ्यायची आहे. 4 कॅमेरा सहित आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतोय. आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी विसावला मिस्टर राहुल पाटीलच्या हातामध्ये. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही पंचांनी त्या ठिकाणी डिस्कस केलं की बॅट मात्र यावेळेला खाली होती आणि यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू स्पर्श करून गेला असं त्यांचं म्हणणं स्पष्टपणे. चला लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. थँक्यू डिझाय. वेलकम बॅक. चला लगेच फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील येताना पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अतिशय सुंदर दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन या स्पर्धेचे अध्यक्ष की आपल्या शुभ हस्ते प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. ठिकाणी सामन्याचं आता समीकरण आपण पाहतोय तर येणारे चेंडू आहेत 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 15चं हे इक्वेशन विशाल पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र जबाबदारी विशालला स्वीकारावी लागेल. चांगल्या प्रकारे खेळावं लागेल. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान. मायेची उबदार शॉल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा यावेळेला बुके आपण पाहतायत. देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रफुल्लजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान, ज्यांनी 2222 रुपयांचं आर्थिक सहाय्य अग्री प्रीमियर लीग 2024 केलेला आहे. पुढील बॉल आकाश तरे. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा वापर करत कलात्मक फटका ऑन ड्राईव्ह खेळला गेला. तिथे मात्र प्रफुल्ल पुढे सरसावेल. पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने अमर पाटील आम्हाला दर्शवतात की जाऊन पोहोचते धावसंख्या 58 रन्स. म्हणजेच इथून मंथन 14 धावेंचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळते. कारण स्टार्ट चांगली झाली होती आणि स्टार्ट चांगली झाल्यानंतर मात्र त्याचा नतीजा आतापर्यंत या 4थ्या षटकांपर्यंत पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी.
नक्कीच चांगली बॅटिंग झाली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीपवरनं येत आहेत. 2 रन या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण आता पाहतायत फलकावरती झालेली आहे 60 धावा, 60 रन्स ऑन दी बोर्ड. कालच्या दिवसात प्रमोद एक रील्स आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहिले. ऋषिदादा वैद्य यांनी देखील काल म्हटलं होतं, जुने जाणते खेळाडूंनी देखील म्हटलंय की ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं चौकार षटकार येतात, तुम्ही विकेट्स घेता, त्यावेळेला त्या रील्स तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रसारित करता सोशल माध्यमांवरती. पण ज्यावेळेला तुमच्या बॅटमधनं बॉल डॉट होतात, चुकीची गोलंदाजी होते, त्या का नाही तुम्ही टाकत? याचाच अर्थ तुम्हाला प्रत्येक गोष्टी क्रिकेट खेळताना खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने हे पाहणं गरजेचं आहे. पॅडवरती मात्र या ठिकाणी मात्र आदळलेला हा चेंडू आपण पाहतायत. 1 रन तिथे एक्स्ट्राच्या माध्यमातून फलकावरती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 61. आता येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेला चातुर्य गोलंदाजाने मात्र बाळगला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आकाशने देखील या षटकामध्ये केली आहे आणि या षटकाची देखील या डॉट बॉलने झालेली आहे समाप्ती. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या रियान सुपर किंग्स भाडोली या संघाची फलकावरती झालेली आहे 61. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी बुधाजी घरत खानिवडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यांच्या समवेत उमेशजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत धीरजजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. या त्रिमूर्तींना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करू इच्छितो अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतायत आग्री प्रीमियर लीग 2024 सीझन 7 7वं पर्व अगदी जोशात जल्लोषात आपण पाहतायत आणि आजचा दिवस 4था आणि या 4थ्या दिवशी ही सुरू असलेली रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. राहुल 21 टेंबोडे विरुद्ध रिहान सुपर किंग्स. 71 धावा आपण पाहिल्या पहिल्या सत्रामध्ये. 72 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. चला जास्त टाइम स्पेंड तिथं करू नका आणि इक्वेशनचा विचार आपण या ठिकाणी केला तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची अजूनही गरज. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती राहुल पाटील स्वतः गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 12 बॉल 11ची गरज. पाहूया कशा पद्धतीने आता मात्र या डेप्थ ओव्हरमध्ये गोलंदाजी हाताळली जाईल राहुल पाटीलकडनं. षटकातील पहिलाच बॉल, यावेळेला मात्र इनकट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला, पण अनुभव आहे आणि त्याच अनुषंगाने या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. 1 रन या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आदरणीय सन्माननीय राजेंद्रजी बुधाजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत उमेशजी घरत आपण पाहतायत आणि त्यांच्या समवेत धीरजजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा बॉल तयार. राहुल पाटील खोलवर चेंडू होता. सरळ बॅटचा उपयोग केला विशाल पाटीलने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र आकाश तरी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 63 धावा. म्हणजेच विजयासाठी अजून 9 धावेची या ठिकाणी आवश्यकता आहे. अजय घरत एका साईडला विशाल पाटील. अजय घरत सुपर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि 9चं इक्वेशन. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी बाद आपल्याला पाहायला मिळेल. अजय घरतकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. राहुल पाटीलने मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. तिथून मात्र सरळ चेंडू प्रफुल्ल गावड यांच्या हातामध्ये निघून जातोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. एक चांगल्या खेळीचा अंत यावेळेला पाहायला मिळतोय. अजय घरत गॉ शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरणी. या ठिकाणी जर आपण पाहिलं आता अजय घरत एक विस्फोटक खेळी आपल्या संघाकरता मात्र खेळून गेले आहेत. 31 धावा बहुमूल्य धावा या आपल्या संघाकरता त्यांनी बनवल्या. पण
आपण आता पाहू शकतायत आपल्या संघाला त्यांना विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहतोय राहुल पाटील करतोय पलटवार. काय सुंदर गोलंदाजी, निर्णायक क्षणावरती मात्र महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवली आहे. आणि इक्वेशनचा विचार आता केला तर बॉल टू रन अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. निश्चित स्वरूपात 9 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. इथून पलटवार होईल का? इथून मात्र या ठिकाणी विकेट फॅक्टर डॉट बॉल येतील का? परंतु रिहान सुपर किंग्स बहाडोली संघाची धावांची भूक काही मिटणार नाहीये. कृपेश पाटील गोटे या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेला पाहिलं यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 64 या धावसंख्येवर. 64 धावा या फलकावरती झाल्यात. येणार प्रत्येक बॉल आता दोनही संघांकरिता खूप महत्त्वपूर्ण आहेत, कारण की 9 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची अजूनही गरज. गोट्या कृपेश आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. कृपेश जर आपण पाहिलं ना प्रमोद, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर प्रेशर झुगारून देतो, अगदी कुठल्याही प्रकारचा दडपण घेत नाही. आणि तेच यावेळेला आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस राहुल पाटील यांनी रिव्ह्यू त्या ठिकाणी जरूर घेतलेला आहे. थर्ड अंपायर रेफर केलं गेलं की वाईट आहे की नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे, तर इथे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुमच्याकडे एक रिव्ह्यू असणार आहे, लक्षात घ्या. एक बिमरसाठी रिव्ह्यू असेल, एक वाईटसाठी असेल, एक रनआउटसाठी. मात्र यावेळेला जर तुम्हाला शंका उद्भवली आणि ऑन फील्ड पंच त्या ठिकाणी मात्र लगेच आमच्यापर्यंत सांगतील, थर्ड अंपायर रेफर करतील. आणि इथे थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय वाईट बॉलच्या माध्यमातून. आदरणीय राजेंद्र बुधाजी गरज खानिवडे, राजू शेठ यांच्याकडून 11,000 रुपये मात्र या स्पर्धेला आले. तर एक भरीव रक्कम त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण धन्यवाद. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाचे संघ मालक म्हणून आपण पाहतात आणि ग्रामस्थ. येस, इट इज द वाईट बॉल. वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल या ठिकाणी मात्र निर्णायक स्थितीकडे या सामन्याला घेऊन जात असताना आपण पाहतायत. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतायत रिव्ह्यू तुमचा फेल झालेला आहे, म्हणजे आता रिव्ह्यू मिळणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 64. 8 धावेची आवश्यकता असेल. यावेळेला हा चेंडू अप्रतिम खूप चांगला चेंडू होता. कृपेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतायत. नारंगीचं मैदान ज्याने 3 वर्ष अगोदर गाजवलं होतं आणि त्यानंतर एक नामांकित अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या शुभ हस्ते मात्र बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता. सायवनच्या मैदानात कैलासवासी प्रकाश पांडुरंग पाटील स्मृती चषक. तो फुलटॉस चेंडू ह्यावेळेला खोलवर चेंडू होता. सिंगल त्या ठिकाणी जरूर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते कृपेश पाटील गोटेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 65, म्हणजे 7 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आला कुठे. 3 षटकांमध्ये भरपूर मजबूत स्थिती होती. 56 धावा म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जवळजवळ 16 धावांची गरज असताना या ठिकाणी 7 बॉलपर्यंत आता सामना आलाय. इथून 7 बॉल आणि 7 धावेची गरज. विकेट फॅक्टर डॉट बॉल फार मायने राखील ते राहुल 21 टेंबोडे या संघाला. सात चेंडू आणि 7 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन येतोय राहुल. विशालसाठी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस चेंडूला यावेळेला मात्र कन्वर्ट केलं. आकाश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, जबरदस्त ओव्हर. या ठिकाणी मात्र अंडर प्रेशर हाताळली गोलंदाजाने. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. चला शेवटचं षटक लगेच मार्गस्थ करा. एक छोटीशी आपण ऐकूया धून आणि पुन्हा येऊया आग्रा प्रीमियर लीग 2024 मध्ये. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादू से एक शॉट वन्स मोर. उडू दे तो षटकार जाऊ दे फोर, दादू से एक शॉट वन्स मोर.
चला राहुल, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेवटचं षटक, शेवटचा बॉलर लगेच बॉलिंग मार्कवरती आणा. नक्कीच ॲक्युरेट. यावेळेला टायमर थांबवलं होतं, मध्यंतर आपण रिव्ह्यू घेतला होता, त्यावेळेला टायमर थांबवल्यानंतर 24 मिनिटात मात्र 5 षटकं या ठिकाणी हाताळले गेलेत. म्हणजे तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला होता, तो ॲक्युरेट या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 6 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. आज आपल्याला 7 सामने एकंदरीत या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत आणि शेड्यूलनुसार मात्र या ठिकाणी आपण पाहताय सकाळच्या 17 पासून उशिराने चाललोय, पाऊण तास मात्र आपण उशिराने चाललेलो आहोत, तो मात्र या ठिकाणी आपण कव्हर केला जाईल. तर प्रत्येकाचं कॉपरेट, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या समाज बांधवांची आहे, तर डेफिनेटली थोडंसं सहकार्य प्रत्येकाने करणं फार महत्त्वाची गोष्ट. 6 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. रिहान सुपर किंग्स बारडोली अँड राहुल 21 टेंबोडे या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तर सुरू आहे. म्हणतात आवड आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मात्र तुमच्या मनासारखी घडेल आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशाल पाटील एका साईडला कृपेश पाटील सारखा एक बिग हिटर, परंतु इथे कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली मात्र खेळी करावीच लागेल. तर सामन्याला सुरुवात. 6 बॉल 6 धावा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ पाटील. काय म्हणाल प्रमोद? कौस्तुभ जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यानं हाताळलेली आहे, चांगला गोलंदाज आहे, पण आता मात्र हे दडपण झुगारेल का कौस्तुभ, की फलंदाजाच आपलं वर्चस्व या ठिकाणी मात्र दर्शवेल? कौस्तुभ पाटीलने जर चांगली गोलंदाजी केली, मॅच विन करून दिली तर 500 रुपये आगरवाडी. कौस्तुभ पाटील जे आमचे मास्टर माइंड आहेत. चला सामन्याला सुरुवात. 6 बॉल 6. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन द राईज सुंदर क्षेत्ररक्षण. अंडरआर्म फेकी केली जाते. विशाल पाटीलला परतावं लागेल का? आणि या वेळेला मात्र विरल सर यांचं पूट उंचावलं गेलंय आणि पाहायचंय काय एक्झॅक्टली आपण पाहत आहेत. बॅटरने सांगितलं यस आम्हाला रिव्ह्यू हवाय, तर तुम्हाला मिळेल. बॅट हवे तर आहे की बॅट स्लाइड केले हे सुद्धा पाहिलं जाईल. टेनिक्स बॉल आपण पाहतायत. येल्लो हेवी बॉल म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. 120 ग्रॅमच्या या टेनिक्स बॉलने तुम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलंय. इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद आहे की नाही याकडे लक्ष असेल. हिरेन पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. लेदर क्रिकेटचा क्लास आणि यस गॉन आउट OUT. या ठिकाणी प्रमोद आपण पाहिलं तर चिकी सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहू शकाल तर विकेटचं पतन झालं. विशाल पाटील तंबूच्या आसऱ्यावर परतलेत. आता जर सामना आपण पाहिलं तर पकड मजबूत गोलंदाज करताना दिसतोय पहिल्याच बॉलवरती. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत तुमच्याकडे 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चिकाटी, जिद्द, जिज्ञासा खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे आता क्रिकेटच्या मैदानात, कारण प्रत्येक मॅच खूप पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळते. जो रिव्ह्यू होता तो मात्र या ठिकाणी फेल झालेला आहे, म्हणजेच इथे तुम्हाला आता रिव्ह्यू मिळणार नाही. दोन्ही संघाचे रिव्ह्यू फेल झालेत, तर या ठिकाणी आपण पाहताय तर आता प्रश्नच उद्भवणार नाही. फक्त अंपायर्स कॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 5 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कौस्तुभ आपल्या गोलंदाजी मार्कवर. पाच चेंडू 6ची गरज पाहूया षटकातील. पुन्हा एकदा पुढील चेंडू. कौस्तुभ टू कृपेश. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या पद्धतीने खेळल्या ऑलॉंग द ग्राउंड. चेंडूला आकाश तिथे येतात, फील्ड करतात, थ्रो करतात. एकच रन त्या व्यतिरिक्त मिळणार नाहीये. क्रुशियल मोमेंटला आलेली ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे चेंडूंचा विचार केला तर आता चेंडू बाकी आहे 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावांची आवश्यकता. धाव संख्या झाली 67. लक्ष्य आहे 72 धावांचं. काय जबरदस्त रोमांचकारक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये. खूप चांगली या वेळेला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळते. इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर या वेळेला आपण पाहू शकाल, कारण या वेळेला एक्झॅक्टली आपण पाहू शकतायत की जो फलंदाज आहे या वेळेला पाहायला मिळतोय संकेत, थोडासा मात्र शफल झाला होता. मिडल स्टंपवरून थोडासा ऑफ स्टंपला आला, तिथून प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि यस वाईड यॉर्कर एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतोय मिस्टर कौस्तुभ पाटीलचा. आता 3 बॉल
आणि 5 धावेची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू मात्र गॅदर केला होता प्रफुल्ल गावड यांच्या हातामध्ये. कौस्तुभ पाटीलने मात्र यावेळेला एकच धागा पकडून गोलंदाजी करण्याचा मनसुबा, परंतु संकेतला आता मात्र या ठिकाणी लढावं लागणार आहे आपल्या संघाकरिता. गोट्या जर षटकार मारतायत तर आदरणीय मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून 2000 रुपये. यावेळेला आपण पाहू शकतायत आता यस वाईट बॉल. मात्र खेळाडूंना मी विनंती करेन बॅटरला की आपण अपील करू नका, कारण तुमच्याकडे एक रिव्ह्यू दिला होता तो फेल झालाय. आता इथून मात्र आपण पाहतायत की तुम्हाला अपील करून काही फायदा नाही आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 68 धावा. काय सामना रंगतदार, 3 बॉल 4 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. सामना मात्र यावेळेला हाय व्होल्टेज मॅच. यावेळेला स्पीडअप करा. आम्ही समजू शकतो की सामना रंगतदार आहे, परंतु घड्याळकडे सुद्धा पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट, कारण 2 वाजलेत आणि इथून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. त्यासाठी थोडंसं कॉपरेट करा प्लीज, ही मात्र हंबल रिक्वेस्ट असेल. 3 बॉल 4 धावा म्हणतात. 3 चेंडू 4 धावा. खऱ्या अर्थानं कौतुक मी या ठिकाणी कौस्तुभ पाटीलचं करीन. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये हाताळताना दिसतोय. दोनही संघाचे संघमालक आपण पाहतोय तर अगदी बोट क्रॉस करून बसलेत, देवाचा धावा करतायत. आता पाहूया काय घडेल या चेंडूवर. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभ पाटील. 68 धावा झालेल्या आहेत फलकावर. 72चं लक्ष. आता 4 धावांची गरज. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत या मॅच मधील. षटकातील पुढील बॉल. कौस्तुभ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने यॉर्कर लेन. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजीचं पृथक्करण होत आहे. अप्रतिम. आता पुन्हा एकदा या डॉट बॉलनं मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता. 2 बॉल 4 धावांचं लक्ष. यावेळेला कृपेश आणि संकेत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोट्या येतात. प्रेमाने समजवत आहे संकेत, आपल्याला या ठिकाणी रडायचं नाही तर लढायचं आहे आणि इथून मॅच विन करून द्यायची आहे. परंतु कौस्तुभ पाटीलचं कौतुक करावं लागेल. एकदा यावेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त अप्रतिम आणि सरळ या ठिकाणी चेंडू निघून जातोय प्रफुल्ल गावड यांच्या हातामध्ये. इथून सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला संकेतला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. कदाचित इथे जर म्हणताना आपण पाहिलं प्रफुल्ल गावड क्लोज असते तर डेफिनेटली मात्र पंचांनी त्या ठिकाणी लगेच थांबवलं असतं धाव काढण्यासाठी, परंतु इथे खूप लांब होते आणि त्याकरता आपण पाहतायत की सॅक्रिफाईस करायला तुम्हाला भाग पाडलं गेलं. आणि इथून जर आपण पाहिलं 1 बॉल आणि 4 धावेची गरज, म्हणजे 3 धावा आल्या तर 1 गुण विभागून दिला जाईल पॉइंट टेबल मध्ये. गुण तालिकेमध्ये 1 बॉल 4 धावेची गरज. ज्यावेळेला पाकिस्तान वर्सेस भारत आपण पाहिला होता, ऋषिकेश कानिटकरने मारलेला तो चौकार अजूनपर्यंत मला आठवतो. आणि काय जबरदस्त त्याला मात्र राजासारखं मिरवत नेलं होतं ग्राउंड मधून पॅव्हिलियनच्या एंडच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 68 वर. 1 बॉल 4. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. व्हॉट अ मॅच. 1 बॉलवर षटकार जर आला, चौकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिलिंद काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतर यांच्याकडून आणि शेवटच्या दिवसात त्यांच्याकडून सुद्धा मात्र आईस्क्रीम या ठिकाणी वितरित केल्या जातील. 1 बॉल 4. काय सामना रंगतदार. जर सामना आवडला असेल मनापासून तर दोन्ही संघाला देऊया टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा. 1 बॉल 4. यावेळेला मात्र जबरदस्त सामना जिंकून दाखवलाय कौस्तुभ पाटीलने. व्हॉट अ मॅच. ॲब्सोल्युटली सुपर्ब. कौस्तुभने मात्र यावेळेला कौतुकास्पद गोलंदाजी केली. सामन्याला परिपूर्ण रोख आणलं आणि अडचणीत आणलं ते बॅटरला. आणि रेहान सुपर किंग्स बहाडोली. पहा सामना होता कुठे आला कुठे. 3 षटकांमध्ये 56 धावा आणि 18 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी आपण पाहू शकताय सामन्याला मात्र या ठिकाणी पलटफेर केलं आणि खूप चांगली गोलंदाजी करत सामन्यावर पकड निर्माण केली. शेक हँड करायला विसरू नका राहुल पाटील अँड कंपनी.